नीटचा रिझल्ट लागून 5 ते 6 दिवस झालेले आहेत. विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे की काउन्सिलिंग प्रक्रिया नेमकी कधी सुरू होईल, प्रवेश प्रक्रिया नेमकी कधी सुरू होईल. सध्या प्रवेश प्रक्रियेचे काय काय महत्त्वाचे अपडेट आहेत, कोणत्या नोटिसेस आलेल्या आहेत, कोणते रजिस्ट्रेशन चालू आहेत, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. मुख्य विषयाला सुरुवात करतो. मुख्य विषय आहे सध्या कोणकोणते रजिस्ट्रेशन चालू आहेत, कोणते रजिस्ट्रेशन येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत, सध्या रजिस्ट्रेशनचे काय अपडेट आहेत, काय महत्त्वाच्या नोटिसेस आहेत, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी होण्यासाठी छत्रपती अकॅडमी पुणेचा ऑनलाईन कोर्स लॉन्च झालेला आहे. 2499चा जो काही कोर्स होता ती बॅच पूर्णतः फुल झालेली आहे. आता आपल्याकडे 4999 ही बॅच त्या ठिकाणी आपण चालू केलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ॲप डाउनलोड करून तुम्ही हा कोर्स त्या ठिकाणी जॉईन करू शकता. फक्त फॉर्म ऑफिसमार्फत भरल्या जात नाही, बाकी सर्व सर्व्हिसेस ज्या आहेत त्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिल्या जातात. कॉल सपोर्ट आहे, चॅट सपोर्ट आहे. संपूर्ण डिटेल तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याचबरोबर ऑल कॉलेजेस कट ऑफ, फ्री बुकलेट, लेटेस्ट न्यूज, त्याचबरोबर तुमच्या मार्क्सप्रमाणे कॉलेजच्या लिस्ट, आयडियल प्रेफरन्स लिस्ट, या सगळ्या गोष्टी आणि चॅट सपोर्ट सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. MCC सगळ्यात आधी जी प्रवेश प्रक्रिया सुरू होणं अपेक्षित आहे किंवा सगळ्यात आधी जी प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्या प्रवेश प्रक्रियेला बाकी प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो करतात. ती प्रवेश प्रक्रिया आहे MCCची ऑल इंडिया कोटा. याच्यामध्ये MCCच्या वेबसाईटवरून MBBS आणि BDSच्या ॲडमिशन प्रक्रिया ज्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑल इंडिया कोट्याच्या त्या ठिकाणी पार पडतात. त्याच्यात स्टेट गव्हर्नमेंटचा किंवा महाराष्ट्र स्टेटचा कुठलाही रोल नसतो. ही सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या सीट भरल्या जातात, प्रामुख्याने देशभरातील जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्या 15% सीट, त्याचबरोबर ज्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत पूर्णतः सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येतात. त्याच्यामध्ये एम्स आहेत, जिपमर आहे, AFMC पुणे आहे, त्याचबरोबर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी सारख्या ज्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्या 100% सीट ह्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात. त्याच्यानंतर डीम्ड युनिव्हर्सिटी ज्या आहेत, ज्याला आपण स्वायत्त संस्था असं म्हणतो, डीम्ड युनिव्हर्सिटी, याच्या सुद्धा 100% सीट या काउन्सिलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात. MCCच्या वेबसाईटवर सध्या 2026चं फक्त एकच अपडेट आहे. NRI कोटा संदर्भात किंवा NRI कुठला विद्यार्थी NRIचे क्लेम करू शकतो याविषयीची नोटीस आहे, परंतु काउन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात अद्याप कुठलीही नोटीस त्या ठिकाणी आलेली नाही. सगळ्यात आधी जी नोटीस येणार आहे ती आहे PWD विद्यार्थी, जे अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थी म्हणतो, यांना व्हेरिफिकेशनसाठी MCCला सेंटर द्यावे लागतात आणि वेळ द्यावा लागेल. साधारणतः 7 ते 8 दिवस या विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी वेळ द्यावा लागेल. या विद्यार्थ्याचं व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय काउन्सिलिंग प्रक्रिया महाराष्ट्र स्टेट असेल किंवा MCC असेल ती सुरू होणार नाही. त्यामुळे काउन्सिलिंग प्रक्रिया ऑफिशियली सुरू झाली आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा PWD विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशनची नोटीस MCCच्या वेबसाईटवर येते. त्याचबरोबर यावर्षीचा इन्फॉर्मेशन ब्रोशर म्हणजेच प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी चालणार आहे, कशी राऊंड होणार आहेत, त्याचे नियम काय आहेत, याविषयीचे इन्फॉर्मेशन ब्रोशर सर्वात अगोदर MCCच्या वेबसाईटवर. तर हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी MCCच्या वेबसाईटवर अद्यापपर्यंत हे दोन्ही अपडेट आलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे काउन्सिलिंग प्रक्रिया जी आहे MCCच्या वेबसाईटवर जेव्हा PWD विद्यार्थ्यांसाठी व्हेरिफिकेशन नोटीस येईल त्यावेळेस सुरू झाली असं आपल्याला म्हणता येईल. ऑल इंडिया कोट्याची दुसरी एक काउन्सिलिंग प्रक्रिया आहे जी आयुष कोर्सेससाठी आहे, AACCC. याच्यामध्ये देशभरातल्या सगळ्या गव्हर्नमेंट BHMS कॉलेजच्या 15% सीट, त्याचबरोबर BMSच्या सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्या आहेत NIA सारख्या, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा सारख्या, त्याच्या 100% सीट, त्याचबरोबर BMS BHMSच्या डीम्ड युनिव्हर्सिटी ही सुद्धा काउन्सिलिंग प्रक्रिया सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. त्याची वेबसाईट आहे AACCC. MCC जोपर्यंत सुरू होत नाही, MCCचा एक राऊंड MBBS BDSचा त्या ठिकाणी कंडक्ट केला जात नाही, तोपर्यंत AACCCचा शेड्यूल त्या ठिकाणी येत नाही. त्यामुळे या गोष्टीला सुद्धा आता आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढे जाऊया. स्टेट कोटा, सगळ्यात महत्वाची आणि आपल्या हक्काची काउन्सिलिंग प्रक्रिया. महाराष्ट्र स्टेट कोटा, MBBS BDS BAMS BHMS म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना जो कोर्स करायचा आहे, BHMS, त्याचबरोबर BUMS
आणि BPTS सह अन्य थेरपी कोर्सेस, फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस या कोर्सेससाठी महाराष्ट्र शासनाचा स्टेट कोट्याचा एकच फॉर्म आहे. कोणते कॉलेज सहभागी असतात? महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही गव्हर्नमेंट एडेड त्याचबरोबर कॉर्पोरेशनचे कॉलेजेस जे आहेत, जे गव्हर्नमेंट स्टेटसमध्येच येतात, हे 3 प्रकारचे कॉलेजेस. तर ह्या सगळ्या कॉलेजेसच्या 85% सीट म्हणजेच 15% ऑल इंडियाला गेलेले आहेत. त्याचबरोबर दुसरा आहे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस. याच्या 2 प्रकारच्या सीट, 85% सीट मेरिटवर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप बेनिफिटसह, आणि दुसरा आहे 15% सीट इन्स्टिट्यूशनल कोटा, त्याला आपण IQ कोटा असं म्हणतो. 3 टाइम्स फीस असते ओपनच्या. ह्या सीट या स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेद्वारे भरल्या जातात. प्रामुख्याने जोपर्यंत MCCचं शेड्यूल येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र स्टेट आपलं शेड्यूल त्या ठिकाणी रिलीज करत नाही. त्यामुळे आपल्याला ऑल इंडिया कोट्याचं जेव्हा शेड्यूल येईल त्याच्यामध्ये स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेच्या सुद्धा त्या ठिकाणी टेंटेटिव्ह डेट दिलेल्या असतात. त्या डेटमध्ये आपल्याला स्टेटला काउन्सिलिंग घ्यावी लागते. MCCला महाराष्ट्राला त्या ठिकाणी फॉलो करावं लागतं. स्टेटचं सुद्धा सध्या कुठलेही अपडेट नाही. अदर स्टेटमध्ये मात्र 2 अपडेट आहेत. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी MBBS साठी प्रामुख्याने उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या ठिकाणी जात असतात. परंतु याही ठिकाणचा सध्या कुठले अपडेट आपल्याला पाहायला मिळते का, हे जेव्हा आपण तपासतो त्या ठिकाणी आपल्याला 2 स्टेट असे आहेत त्यांचे प्रामुख्याने रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेले आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हे MCCच्या नंतर अपेक्षित होतं, परंतु या 2 स्टेटने आपले रजिस्ट्रेशन MCCच्या काउन्सिलिंग प्रक्रियेचं शेड्यूल येण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. कोणते 2 स्टेट आहेत त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 2 स्टेट आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे कर्नाटक. कर्नाटकाचं पहिल्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस त्यांच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी चालू झालेली. ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकामध्ये BAMS किंवा MBBS करायचं आहे, शक्यतो BDS साठी कमी विद्यार्थी जातात. जरी BDS करायचं असेल तर BDS या ठिकाणी तुम्ही करायचं असेल, महाराष्ट्रात नंबर लागणार नाही असं तुम्हाला वाटत असेल, बॅकअप पॅन तुमचा कर्नाटक असेल तर कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन पहिल्या राऊंडचे त्या ठिकाणी चालू झालेले आहेत. रजिस्ट्रेशनची डेट जी आहे 17/7 ते 24/7 या कालावधीमध्ये विद्यार्थी आपला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतो. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्याला, डोमेसाईल महाराष्ट्र असणाऱ्या विद्यार्थ्याला डॉक्युमेंट जे आहेत ऑनलाईन व्हेरिफिकेशनच होणार आहे. त्यामुळं रजिस्ट्रेशन विद्यार्थी या ठिकाणी करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना लवकर कर्नाटकामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात, किंवा कर्नाटकामध्ये ऍडमिशन घेऊन ठेवून महाराष्ट्रामध्ये त्यांना नंबर लागतोय का असं सुद्धा बघायचं आहे, असे सुद्धा विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कर्नाटकाचं ऍडमिशन म्हणजेच कर्नाटकामध्ये तुम्ही आता ऍडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन झालेलं आहे तर तिकडचा 3रा राऊंड होईपर्यंत तुम्ही तिकडचं ऍडमिशन कॅन्सल करू शकता. आता फक्त कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन चालू आहे. चॉईस फिलिंग मात्र कदाचित MCCचं पोर्टल ओपन झाल्यानंतर ऑल इंडिया कोट्याच्या राऊंडचं जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल येईल त्याला फॉलो करणारी चॉईस फिलिंग असू शकते. सगळ्यात आधी MBBS BDSची चॉईस फिलिंग होईल आणि कर्नाटका BAMS BHMSच्या चॉईस फिलिंग त्या ठिकाणी आणखी वेळ त्या ठिकाणी लागणार आहे. सध्या फक्त रजिस्ट्रेशन या ठिकाणी चालू आहेत पहिल्या राऊंडसाठी. ज्या विद्यार्थ्यांना आता रजिस्ट्रेशन करायचं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट रजिस्ट्रेशन जे पुन्हा कधी ओपन होणार आहे, स्ट्रे वॅकन्सी राऊंडला विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नव्याने करता येणार आहे. म्हणजेच नंतर सुद्धा विद्यार्थी कर्नाटकात भाग घेऊ शकतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म माहिती आहे आपलं महाराष्ट्रात लागणार नाही, कर्नाटकातच ऍडमिशन घ्यायचं असे विद्यार्थी अगदी पहिल्या राऊंड पासून कर्नाटकात त्या ठिकाणी ट्राय करू शकतात. दुसरी महत्वाची अपडेट येते आपल्याला तामिळनाडू स्टेटमधून. त्यांचं BAMS साठीची आपण काउन्सिलिंग प्रक्रिया करतो तर त्याचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया त्या ठिकाणी चालू झालेली आहे. 13/7 ते 31/7 तमिळनाडूचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन चालू आहे BAMSचं. ज्या विद्यार्थ्यांना तमिळनाडू BAMS करायचं आहे असे विद्यार्थी छत्रपती अकॅडमी पुणे सोबत कॉन्टॅक्ट करू शकतात. तमिळनाडू BAMS विद्यार्थ्यांना अगदी जर तुमचा ऑल इंडिया कोट्यातून नंबर लागला तर 12.5 लाखात हॉस्टेल मेस ट्युशन फीचा त्या ठिकाणी खर्च येतो, आणि मॅनेजमेंट कोट्यातून जर नंबर लागला तर जवळपास 15 लाख हॉस्टेल मेस ट्युशन फीच्या जवळपास 15 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी खर्च येतो. दोन्ही प्रवेश प्रक्रिया चालू आहे. दोन्ही प्रवेश प्रक्रियेचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत किंवा दोन्ही प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायचा आहे किंवा दोन्ही प्रवेश प्रक्रियेची काउन्सिलिंग प्रक्रिया जॉईन करायची आहे त्यासाठी छत्रपती अकॅडमी पुण्याचे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्क्रीनवर दिलेले आहेत. त्या नंबरला तुम्ही मेसेज करा. म्हणजेच काउन्सिलिंग कर्नाटका, काउन्सिलिंग तमिळनाडू असा मेसेज तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याला त्या ठिकाणी उत्तर देणं अधिक सोपं जाईल. बाकी हे होते महत्त्वाचे अपडेट काउन्सिलिंग प्रक्रियेचे. बाकी जे काही अपडेट येईल आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना न्यूज लेटेस्टमध्ये जे आहे किंवा लेटेस्ट न्यूज या सेक्शनमध्ये आपण त्या ठिकाणी देत असतो. ज्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे असे विद्यार्थी जॉईन करू शकतात. तिथे सुद्धा 200 सीट आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. झूमद्वारे या विद्यार्थ्यांना आपण पूर्ण गायडन्स करत असतो. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.